नमस्कार, विजेश रूममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघते अगदी रेस्टॉरंट स्टाईल मंचाव सूप घरीच कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। सो पहिल्यांदा आपण इथे नूडल्स बनवणार आहोत, जे आपण सूपवर टाकतो। जे की सूपमध्ये नूडल्स टाकल्याशिवाय अजिबात मजा येत नाही खायला। तेच आपण पहिल्यांदा बघतो। इथे मी गरम पाण्यामध्ये नूडल्स टाकलेले आहेत। 2 मिनिटभर मी इथे बॉईल करून घेणार आहे पहिल्यांदा। इकडे चांगली उकळी आलेली आहे आपली। थोडासा एखादा मिनिटभर आपण स्लो गॅस करूया आणि अजून उकळून घेऊयात। आता याच्यामधलं आपलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे। इकडे मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि कढई तापत ठेवलेली आहे गॅसवरती। आता त्याच्यामध्ये आपल्याला ते नूडल्स असतात ते तळायचे आपल्याला याच्यामध्ये, त्यासाठी मी तेल ओतलेलं आहे। आता काय करायचं, आपले जे नूडल्स मी पाणी काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्न स्टार्च जो असतो तो 1 चमचाभर टाकायचा, जेणेकरून त्याने आपलं नूडल्स जे असतात ते अगदी क्रिस्पी होईल। आणि जास्तही नाही टाकायचं, कारण की ते जळू शकतात जास्त, म्हणजे जास्त हे लागलं तर। डीप फ्राय करून घ्यायचे आपल्याला, याला थोडं थोडं करून तळून घेऊयात। तुम्ही इथे कॉर्न स्टार्चच्या ऐवजी तुम्ही कॉर्न फ्लावरही वापरू शकता। चांगलं तळून डीप फ्राय करून घेऊया आपण। अगदीच लालसर कलर नाही आणायचे आपल्याला। दोन्ही साइडनी पूर्णपणे चांगलं तळलं गेलं पाहिजे। हे झालेलं आहे, पाहू शकता आपल्या इकडे। याप्रमाणे आपण अजूनही तळून घेऊयात। इथे मी दुसरेही घातलेलं आहे तळण्यासाठी। ते इथे आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे तळून। आता हे बघू शकता, याप्रमाणे तळायचे आपल्याला। इथे मी दुसरा पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी तेल घातलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहे मी। चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। अर्धी वाटी मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तो घालूयात। इकडे तुम्ही व्हेजिटेबल कुठलेही म्हणजे व्हेजिटेबल कुठलेही वापरू शकता। इथे तुम्ही मी फक्त व्हेजिटेबल गाजर, कांदा, कोबी हेच वापरले। तुम्ही इकडे मशरूमही वापरू शकता बारीक चिरून। आता याच्यामध्ये फरसबी घातली आहे मी 1 पाव वाटी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल घालू शकता। प्रत्येक वेळी हलवून घ्यायचं व्यवस्थित असं। आता याच्यामध्ये आपण कोबी घालणार आहोत। 1 वाटी आपण कोबी घालतोय। बारीक चिरून घ्यायचे प्रत्येक भाज्या ज्या आहेत आपल्या त्या। अर्धी वाटी बारीक किसलेला आहे मी इकडे गाजर, ते घातलेलं आहे। तुम्ही बारीक चॉप करूनही घेऊ शकता। चांगलं मिक्स करूयात आता हे। आता याच्यामध्ये आपल्याला विनेगर घालायचं आहे, साधारण अर्धा चमचा। आता आपण विनेगर घालून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण 4 चमचे सोया सॉसही घालून घेऊया। सोया सॉसनी कलर खूप छान येतो, अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं जे सूप असतं अगदी तसंच परफेक्ट बनतं। 4 चमचे मी घालणार आहे। हे बघू शकता, या साईडचे मी 4 चमचे घातलेले आहे।
आता चांगलं मिक्स करूया हे सगळं. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचावर टोमॅटो केचप घालायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊयात आपण. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. सो तुम्ही म्हणजे तुम्ही स्पायसी रेड चिली सॉसही घालू शकता. इथे मी ग्रीन चिली सॉस घातलेला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालते इकडे मी. आता याच्यामध्ये कांद्याची पात आहे ती बारीक चिरून घेतली होती मी, ते घालणार आहे 1 पाव वाटी. सूप म्हटल्यानंतर कांद्याची पात ही येणारच. हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून आपण उकळी आणून घेणार आहोत. तर मस्त कलर आलाय बघू शकता. मिक्स करूयात व्यवस्थित. आणि आपल्याला आता एक याच्यामध्ये जो सूप म्हणजे सूपचा जो घट्टपणा असतो तो येण्यासाठी आपल्याला इथे मी कॉर्न स्टार्च घेतलेला आहे 1 चमचाभर. आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून आपण चांगलं मिक्स करूयात आणि ते त्याच्यामध्ये घालणार आहोत. याने काय होतं की आपल्या सूपचा जो घट्टपणा असतो असं पाणी पाणी होत नाही सूपचं, ते आपलं होत नाही इकडे त्याच्यामुळे घातल्यामुळे. सो ते घालायचं थोडंसं घालायचं. म्हणजे तुमची क्वांटिटी जितकी असेल सूपची तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता. सो मी इतक्या याला 1 चमचा घातलेला आहे. आणि आता चांगलं मिक्स करूया ते आणि चांगली उकळी आणून घेणार आहोत आता. आता याला चांगली आपण उकळी आणून घेऊयात. इकडे चांगली उकळी यायला लागलेली आहे आपली आणि कलरही काय अमेझिंग आलाय पाहू शकता. वाह, सिम्पली अमेझिंग. मस्त अशी उकळी काढून घेऊया. जास्त वेळ नाही आपल्याला हे करायचं आहे. तर बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊयात. मिक्स करूयात व्यवस्थित असं. आणि तुम्हाला मी चमच्याने दाखवते की आपलं किती म्हणजे छान झालं, अगदी रेस्टॉरंटसारखं झालेलं आहे. आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही इकडे अजूनही व्हेजिटेबल वापरू शकता. आपल्या इकडे रेडी झालेला आहे फायनली सूप. मस्त थंडीमध्ये गरमागरम सर्व करण्यासाठी नक्की बनवा घरी. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अजून छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.